लोक तर शांतपणे सहन करतात, आपला विरोध देखील दर्शवू शकत नाहीत. आता तर भीमालाच त्याच्या बायकोचे अश्रू चांगले वाटायला लागलेत, तर आम्ही काय करू शकणार आहे? वय रमा, तू रडत बस. आम्ही तुला जे काय समजवणार ते तर तुला समजणार नाही. आता नवरा स्वतः म्हणतोय बायको रडताना चांगली दिसते तर तू रड. मी तर आजपर्यंत कुठल्याच नवऱ्याला असं म्हणताना नाही ऐकलं. सवयच झाली ना तुम्हा दोघींना रोज रोज गरळ ओकण्याची. एक दिवस हीच गरळ तुमच्या दोघींवर भारी पडल. रमा, पोरी जा, आज जा आणि बघ भीमला काही हवंय का. जा जा. तुम्हाला मी रडलेली आवडते ना? तुमच्यापेक्षा चांगले तर माझे अशिक्षित काका आहेत. ते कधीच काकीला असं बोलले नाहीत. आपल्या बायकोबद्दल कुणी असं बोलतं का? तू हे सगळं समजण्याचा प्रयत्न कर रमा. समजलं, सारं समजलं. रडून रडून माझे डोळे लाल झालं तर तुम्हाला चांगलं वाटलं ना? रडून रडून माझी तब्येत खराब झाली तर तुम्हाला खुशीच होईल ना? थांबव आता, खूप झालं. जेव्हा बोलते तेव्हा थांबतच नाहीस. समजून घे ना कधीतरी. रमा, हे बघ, रडताना तू यासाठी योग्य वाटलीस कारण हे अश्रू योग्यच होते. हे अश्रू यासाठी योग्य होते कारण हे साक्षीदार आहेत. जेव्हा ज्योतिषाने तुला खालच्या जातीचं म्हटलं तेव्हा तुला वाईट वाटलं. आणि त्यात सगळ्यात खालची जात आणि त्याहूनही एक स्त्री तुला शिकवणे ज्योतिष. वाटलं ना? तुला त्रास झाला. हा त्रासच खूप योग्य आहे रमा. खूप साऱ्या लोकांना त्रासच होत नाही, त्यांना कशाचाच वाईट वाटत नाही. हा त्रासच जिवंत असण्याचं प्रमाण आहे. तुझा आजचा हा त्रास उद्याचा प्रतिरोध बनेल आणि हा प्रतिरोधच पुढे खूप काही बदलून टाकेल रमा. रमा, हे त्या लोकांचं कटकारस्थान आहे जे आपल्याला काहीही शिकू देत नाहीत आणि त्यासाठी योग्य मानत नाहीत. रमा, म्हणूनच तर त्या लोकांनी जातीपातीचे अडथळे निर्माण केले आहेत, म्हणजे ना आपण काही शिकू शकू, आपल्याला माणूस असण्याची जाणीव होऊ नये, जेणेकरून हे लोक आपल्याला त्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पशुप्रमाणे ठेवू शकतील. परंतु रमा, त्यांनी बनवलेला सापळा आपल्याला तोडावा लागेल, जेणेकरून आपल्याला मानव असण्याचा अधिकार मिळेल आणि आपले सगळे समाज बांधव ह्यांच्या तावडीतून मुक्त होऊ शकतील. आपल्याला स्वातंत्र्य हवंय, त्यांच्या गुलामगिरीतून, त्यांच्या छळवणुकीतून. आणि हे स्वातंत्र्य आपण मिळवूनच राहू. विश्वास ठेव. विश्वास आहे, पण तुमच्या काही काही गोष्टी माझ्या लक्षात नाहीयेत. हळूहळू सगळं समजेल तुला. आत्ता तरी फक्त एवढंच लक्षात ठेव, तू जगासाठी कोणीही असू देत, माझ्या मनाच्या विश्वाची महाराणी आहेस तू आणि नेहमीच राहशील. आता समजलं? तुम्हाला माहितीये चाळीत सगळ्यांना काय वाटतं? की तुम्ही फक्त भाषण देता, समजावता. पण मला वाटतं की तुम्ही कधी कधी प्रेमाच्या पण गोष्टी करता. अच्छा, असं पण वाटतं तुला?
जेव्हा तुम्ही असं बोलता ना, तेव्हा असं वाटतं की तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून फक्त तुमचं बोलणं ऐकत राहावं. काय झालं? काही नाही. मी तुमच्या मनाची महाराणी आहे ना, मग माझ्या मनाचे राजे बी तुम्हीच ना. तू विश्वास ठेवशील तर आहेच. त्याचप्रमाणे हाही विश्वास ठेव की आपली जात कोणापेक्षाही खालची नाही, तर ती नाहीच आहे. जगाला काहीही वाटू देत. हे कसं काय झालं? अरे कुणीतरी खाट टाका लवकर. ये जिजाबाई. रमा, लक्ष्मी लवकर ये, लवकर ये. अरे हा इकडे लावा खाट. अरे भीम लवकर ये रे बाहेर. या लवकर या. अरे बसवा बसवा त्याला. अरे बघा जरा काय झालं. आनंद दादा, अरे बापरे, डोसकच फुटलंय याचं. आनंद दादा, डोक्याला मारला. काय झालंय यांना? डॉक्टरांना दाखवलंय, काही औषधी दिलेत जे मी घेऊन आलोय. हे घे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की थोडा वेळ लागेल याला बरं व्हायला. तोपर्यंत याला आराम करावा लागेल. परंतु हे झालं कसं गुरुजी? खड्ड्यात पाणी भरलं होतं, दिसलं नाही मला, पडलो. नीट चालू शकत नव्हतास का आनंद? बघ ना किती लागलंय तुला. मी निघतो आता, मला थोडं काम आहे. दादाला घेऊन आज जाऊयात. चल चल आज चल. असं कसं चालत होता हा? पूर्ण घरात चुकीच्या मार्गावर चाललंय. आज तर फक्त आनंदच खड्ड्यात पडलाय. उद्या चालून समजे लोकच पडतील बघ. नाही पडणार. जोपर्यंत रामजी सकपा जिवंत आहे तोपर्यंत घरातील कुठल्याही भिंतीला तडा जाणार नाही. भाऊ, पहिली पोराची तब्येत बघा, मग भिंतीच्या तड्याचं बघा. जाऊन बघा, हातपाय तोडून घेतलं. काय झालं भीमला? अहो, भीमच फक्त तुमचं पोरग आहे वय. आनंद, आनंद पोरा, काय झालं पोरा? हा, काय झालं? अरे सांग. काळजीचं काय बी कारण नाही. म्या थोड्याच दिवसात ठीक होईन. पर बाळा, हे समजा झालं कसं काय? केळुसकर गुरुजींनी यांना इकडे आणलं. ते म्हणाले होते की कड्ड्यांमध्ये पाणी भरलं होतं आणि त्यातच ते पडले. दादा तेच त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले होते. डॉक्टर म्हणाले की काळजीचं काही कारण नाही, बस आराम करेल तर बरा होऊन जाईल. कसा आराम करल बेचारा, आणि कधी करल? इनमिन दोघच तर माणसं कमवतात इथं. हे सगळं बोलण्याची ही योग्य वेळ नाहीये. अच्छा, तर तूच सांग ना भीम, कोणती येळ योग्य आहे? तुझा बाप आणि तुझा भाऊ कमवत कमवत मरून जातील, मग ती योग्य वेळ आहे का तुझ्या कामचुकारपणावर बोलायची? सगळे बाहेर जा. खऱ्या मुद्द्यावर कोणाला बोलायचंच नाहीये या घरात. बस फक्त वायफळ बोलायचंय. सांगितलं सगळे बाहेर जा. जा. भीमपोरा, मला आनंदशी काही बोलायचंय. जा. हो बाबा, चला. आनंदपोरा, काय झालं, कसं झालं? बाबा, ते पाणी जास्त होतं त्या खड्ड्यामध्ये. एक कानफटात मारेल ना. तू बाबाला मूर्ख बनवणं थांबव. खरं सांग, काय झालं, कसं झालं? काही लोक आले होते बाबा, मला
घेरून माझ्यावर हल्ला केला. मला असं वाटतं या ती जोशीची माणसं होती. ही गोष्ट मी घरात कोणाला बी सांगितली नाही. आणि तुम्ही पर सांगू नका, नाहीतर समधे लोक भीमला दोषी ठरवतील. त्यांना माहीत नाही बाबा, माझ्यासारख्या आणि माझ्यासारख्या इतर लोकांसाठी भीम सेनापती आहे. आणि युद्धात जिंकण्यासाठी सैनिक जखमी होऊ शकतो, आहुती देऊ शकतो, पर सेनापती त्याला मात्र सुरक्षित राहावं लागतं बाबा. समजलं पोरा. आनंद दादा, माझ्या लढाईमध्ये प्रत्येक जण सेनापती आहे, कोणीच शिपाई नाहीये. कुणाला जखमी व्हायचं नाही. सगळी दुःख, सगळा त्रास मिळून सहन करू, मिळून झेलूयात, मिळून लढूयात आणि मिळून जिंकूयात. धैर्य कसे झाले तुझे? खालच्या जातीचा असून संस्कृत शिकण्याची. जर हे विद्यालय नसते तर सिसम पांघळून तुझ्या कानात ओतले असते. माझ्यासारख्या आणि माझ्यासारख्या इतर लोकांसाठी भीम सेनापती आहे. आणि युद्धात जिंकण्यासाठी सैनिक जखमी होऊ शकतो, आहुती देऊ शकतो, पर सेनापती त्याला मात्र सुरक्षित राहावं लागतं बाबा. अरे, अजून तुम्ही झोपला नाहीत? डोकं दाबून देऊ का? नाही, मी ठीक आहे. तुझा झोपी जा. पण मला तुम्ही ठीक नाही वाटत आहे. काय झालं? काही नाही झालंय. झोप ना अगं जाऊन तू. चिडता कशाला? जाते मी. मला वाटलं तुम्ही काहीतरी विचार करताय. मग आता मी विचार देखील नाही करू शकत का? तू का उभी आहेस इथे? जाऊन झोप ना. रमा, काय झालं? काय झालं पोरी? घरातल्या प्रत्येक गोष्टीला हेच जबाबदार ठरतात मावशी. आणि म्या घरात कुणाला काही बोलू बी शकत नाही ना. पण मला ह्यांचे सुख दुःख वाटून घ्यायचे आणि हे चिडून मला पळून लावतात. भीम रागवला का? हे बघ पोरी, बाई आणि पुरुषांमध्ये अंतर असतं. बायको आपल्या अडचणी आपल्या नवऱ्याला पटकन सांगते, पण तेच नवरा आपल्या अडचणी आपल्या बायकोपासून लपवून ठेवतो. मग मला काय करायला पाहिजे? तुला हळूच लपून काळजीपूर्वक
आपल्या नवऱ्याच्या अडचणींमध्ये शिरकाव केला पाहिजे. नवरा कुठल्या अडचणीत आहे ते समजायला पाहिजे. तरीही जर त्याची इच्छा नसेल तरीही त्यांच्या अडचणींना सोडवण्यासाठी त्याची मदत केली पाहिजे. पण कसं काय? अगदी सोपंय. नवरा काय म्हणतो आहे त्यावर लक्ष देण्याऐवजी तो छोट्या छोट्या गोष्टी कशा करतो ते त्यावर बारीक लक्ष ठेव. सगळं माहिती पडेल तुला. काय झालं? काही नाही. आता झोप. खूप रात्र झाली. चल. रमा, इतकं बी सहन नका करू तुम्ही की तुमच्या बायकोला बी काही माहिती नाही. अशिक्षित आहे, तुमच्यासारखी शिकलेली नाही मी, पण हाय तर तुमचीच बायको ना. तुमच्या मनाची राणी म्हणता ना, मग राणीलाच माहिती नाही की राजा बरोबर काय होतंय. रमा, मी विचार केला की कशाला विचार करता तुम्ही इतका? थांबा. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जाने सो काफिर वे पीर, सो काफिर वे पीर. कसं काय झालं हे? बाहेर उभा राहून ऐकून संस्कृत शिकत होतो. धैर्य कसे झाले तुझे? खालच्या जातीचा असून संस्कृत शिकण्याची. संस्कृत शिकणार? एक गोष्ट ऐकाल का माझी? काय? मग आता काय बी करून संस्कृत शिका आणि त्याच गुरुजींकडून शिका.
कसं ते तुम्ही सोडून अजून कोण सांगू शकणार आहे?